मॅडम काय सांगाल, जन आक्रोश मोर्चाची सुरुवात झालेली आहे त्यावर तुमचं काय मत आहे? आणि बुद्ध गेले आणि 100-80 वर्ष आमच्या लोकांनी सांभाळलेल्या जमिनी, आमची स्वतःची जमीन, ज्या जमिनीवर आम्ही जोपासलेली आहे आणि यावर आम्ही सातत्याने सरकारी व्यापारी लोकप्रतिनिधी यांना आमचा हक्क आहे आम्ही सिद्ध केलेला आहे. आमच्याकडे बऱ्याच वेगळ्या पद्धतीचे सरकारी डॉक्युमेंट्स असतात. सरकार आमच्यावर अन्याय करतो आहे. अन्याय बौद्ध अस्मिता नष्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे हे फार वर्षानंतर प्रयत्न करून सुद्धा असं नाही आहे की आम्ही हा आक्रोश मोर्चा आज डायरेक्ट काढलेला आहे. आम्ही सातत्याने यासाठी लोकप्रतिनिधींना भेटलेलो आहे. आम्ही सातत्याने प्रत्येक डिपार्टमेंटला आम्ही आमचं रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे आणि पण ते सातत्याने या कामासाठी उभे होते आणि म्हणून आम्ही आज मंत्रीजींच्या पाठी सगळे लोक उभे आहोत आणि आज आक्रोश मोर्चा काढलेला आहे. सर काय सांगाल, आज मागे 30 तारखेला जो बुद्धभूमी फाउंडेशन आहे तिथे 50-60 वर्षापासून तिथं धार्मिक कार्यक्रम होत असतात. बौद्ध समाजाचे कार्यक्रम आहेत. तिथे एक जागतिक धम्म परिषद सुद्धा झालेली आहे. परंतु अशा जागेवरती प्रशासनानं KTMC कोणतीही सूचना न देता तिथे जी तोडक कारवाई केली, त्या कारवाईमध्ये बुद्ध मूर्तीची विटंबना करण्यात आली, अशोक स्तंभ तोडण्यात आलं, परत ज्या भीमा कोरेगावची प्रतिकृती तोडण्यात आली आणि 50 ते 60 झाडांची कत्तल करण्यात आली. आमचे म्हणणं एवढंच आहे की ती जागा ही बुद्धभूमी फाउंडेशनची आहे. त्या जागेवरती आपण जर काही कारवाई केली त्याच्या निषेधात आम्ही करत आहोत आणि विशेष करून त्या जागेमध्ये जो ब्रिज तयार करण्यात आलेला आहे तर त्या ब्रिजचं काम एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांचा जो मेहुणा आहे त्याचं ते काम आहे. त्याला आर्थिक फायदा होण्यासाठी श्रीकांत शिंदेच्या सांगण्यावरून ही कारवाई करण्यात आली आणि आमची मागणी एकच आहे, या बुद्धभूमीच्या नावावर KTMC जे फेरफार केलेला आहे, 7-12 त्यांच्या नावावर केलेला आहे, तो 7-12 बुद्धभूमीच्या नावावर बुद्धभूमीची जे काय बाधित जागा झाली तिचा मोबदला बुद्धभूमी फाउंडेशनलाच मिळावा. आणि आता कालच्या विधानसभेमध्ये संजय सिरसाट व बालाजी किनीकर यांनी जे खोट्या बातम्या दिलेल्या आहेत, परंतु आमची एकच मागणी, आम्हाला प्राधिकरण बिलकुल मान्य नाही. त्या जागेचा जो विकास करायचा तो फक्त आणि फक्त बुद्धभूमी फाउंडेशनच करेल, त्यांच्या मार्फत होणार आहे. तुम्हाला जर प्राधिकरण करत असेल तुम्ही तुमच्या जागेवर करा, तुमची ज्या मालकीच्या जागा त्याच्यावरती प्राधिकरण करा. ही जागा बौद्ध समाजाची आहे. या जागेमध्ये 1 इंच ही जागा आम्ही राहू देणार नाही आणि आयुक्त गोयलांना पण आम्ही विनंती करतो किंवा मग तातडीने निर्णय घ्यावा, नाहीतर आजचा हा मोर्चा तर फक्त झाकी आहे और विधानसभा अभी बाकी आहे, एवढं यांनी लक्षात ठेवावं. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. सांगाल, जन आक्रोश मोर्चाची सुरुवात हा जो जन आक्रोश मोर्चा आहे हा दबंगशाहीच्या विरोधात असणारा हा मोर्चा आहे. अनेक मंदिरं, अनेक गुरुद्वारा आहेत, त्यांच्यावर प्राधिकरण लागलं जात नाही, परंतु बुद्धभूमीच्या जागेवरती प्राधिकरण का करता असं या नागरिकांचं सर्वांचं म्हणणं आहे. बौद्ध समाजाचं बनतेचं 7-12वरती नाव आलं पाहिजे. ही जे बुद्धभूमी ट्रस्ट आहे त्याच्या नावावरती जागा झाली पाहिजे आणि त्यांचं नाव त्यावर आलं पाहिजे. पुन्हा जे काही त्या ठिकाणी विटंबना झालेली आहे त्याबद्दल असणारा हा मोर्चा, ह्या मोर्चाला आज 10,000च्या जास्त संख्येने लोक सामील झालेले आहेत आणि ही त्यांची भावना आहे आणि शासनाने बौद्ध समाजाची भावना ही पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून त्या दुःखी अंतःकरणाने सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आता हे फक्त हा मोर्चाच आहे, परंतु त्यांनी लवकर जर निर्णय घेतला नाही तर उद्या फार मोठ्या प्रमाणात फार मोठं अजून जन आंदोलन इथे होण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, पुन्हा जे प्रशासकीय अधिकारी आहेत, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त आहेत, यांनी लवकरात लवकर हा 7-12 बनतेच्या नावावर करून काय ते पुढे सर्व कारवाई करावी, अन्यथा हा उद्रेक होऊ नये याची काळजी शासनाने प्रशासनाने सुद्धा घ्यायला पाहिजे. अन्यथा कल्याणमध्ये फार मोठं वातावरण वेगळं होण्याची शक्यता आहे. आज 10,000च्या संख्येने लोक या मोर्चामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि मी आमच्या रिपॉइंट पार्टी ऑफ इंडिया कल्याण डोंबिवली शहर जिल्ह्यातर्फे त्यांना जाहीर पाठिंबा सुद्धा आम्ही दिलेले आहे. आमच्या ज्या संघटना आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, त्यांनी सुद्धा
जाहीर पाठवून दिला आहे. तसं बहुजन समाज जे मंडळ आहे त्यांनी सुद्धा आहे. आमच्या दुसरे सहकारी सुद्धा इथे या ठिकाणी उपस्थित आहेत. ते सुद्धा या ठिकाणी सांगतील का कोणत्या पद्धती वकील ॲडव्होकेट या ठिकाणी आलेले